की बहिणींच्या लाडक्याताईंनो बघा 16वा हप्ता म्हणजे डिसेंबरचा हप्ता. या हप्त्याबद्दल सर्व लाडक्याताईंची उत्सुकता लागलेली आहे. या हप्ता नेमका कधी भेटणार आहे? कारण की दिवाळी आता संपून गेली आहे. भाऊबीजची ओवाळणी पण या ठिकाणी भेटलेली नाहीये. मग हा भाऊबीजचा हप्ता किंवा दिवाळीचा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे? तर याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. लवकरात लवकर तुम्हाला हप्ता भेटणार आहे अशा स्वरूपाची सकाळ न्यूजपेपरची एक महत्त्वाची बातमी समोर आली. त्याचबरोबर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक महत्त्वाची माहिती समोर दिलेली आहे. त्यांनी या ठिकाणी मोठी बातमी दिलेली आहे. ती पण बातमी आपण याच व्हिडिओमध्ये बनवतोय. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. तर लाडक्यानो तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय. तुम्हाला तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 15वा हप्ता भेटला आहे का? आणि तुमचं ज्यावेळेस ई-केवायसी करताना यामध्ये पात्रतेमध्ये नाव येत आहे का? कमेंट बॉक्समध्ये पटपट नाव सांगायचंय. कारण की लाडक्यानो बघा लवकरात लवकर तुम्हाला हा 16वा हप्ता भेटणार आहे अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर येते. सकाळ न्यूजपेपरची बातमी आहे. चला आता वेळ न वाया व्हिडिओला सुरुवात करूया. त्याचबरोबर आता बघा सगळ्यात पहिली गोष्ट आपण बघा अधिकाऱ्यांनी देखील एक आनंदाची बातमी दिली आहे ते तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर किती महिलांना हप्ता भेटणार आहे बघा लाडक्याताईंनो महिला यावेळेचा हप्ता जो असणार आहे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा जास्तीत जास्त लाडक्याताईंपर्यंत पोहोचवला जाणार आहे. कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्या निवडणुकामध्ये लाडक्या बहिणींना नाराज केलं जाणार नाहीये आणि बऱ्याच लाडक्याताईंना या ठिकाणी वाढ भेटणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त लाडक्याताईंना या ठिकाणी हप्ता भेटणार आहे. ह्या पण गोष्टी आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आणि 16वा हप्ता नेमका कधी वाटप होणार आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बनवणार आहे. लाडक्याताईंनो सगळ्याला वाटतंय का पट लवकरात लवकर हा हप्ता आम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्येच भेटायला पाहिजे. आता ऑक्टोबर महिना संपायला बघा खूप कमी दिवस राहिले. 2-3 दिवस या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत आणि या 2-3 दिवसामध्ये तर काही शक्यता कमी आहे भेटण्याची. पण लवकरात लवकर तुम्हाला हा हप्ता भेटणार अशा स्वरूपाची एक बातमी सकाळ न्यूजपेपरची आली. बघा डायरेक्ट तुम्हाला मी बातमी दाखवत आहे. तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. सकाळ न्यूजपेपरची बातमी आहे. दिनांक पण या ठिकाणी तुम्ही खालच्या साईडला बघू शकता. 27 ऑक्टोबर 2025 27 तारखेची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दाखवत आहे. ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार 1,500 रुपये कधी जाणून घ्या. एकदम सविस्तरपणे माहिती या ठिकाणी दिलेली आहे. सकाळ न्यूजपेपरची बातमी आहे. आजची लेटेस्ट 27 ऑक्टोबर म्हणजे सोमवारची बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दाखवत आहे. लाडकीताईंनो बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना येत्या 8 दिवसामध्ये बघा एक महत्त्वाची माहिती समोर दिलेली त्यांनी येत्या 8 दिवसामध्ये 1,500चा हप्ता मिळणार आहे. निवडणुकापूर्वी पैसा जमा होण्याची शक्यता असून केवायसी प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली आहे किंवा शिथिल या ठिकाणी केलेली आहे. एक महत्त्वाची बातमी लाडक्याताईंनो आली बघा सकाळ न्यूजपेपरची बातमी आहे. तुमच्या समोर सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे. कोणत्या आता येणाऱ्या 8 दिवसामध्ये या ठिकाणी सांगितलंय. तर बघा 27 तारीख आज 27 तारीख आहे आणि जर आपण पकडले उद्यापासून जर पकडलं तर जीआर येणं खूप गरजेचं आहे. पहिला एक तिन्ही जीआर मधला एक जरी कोणता जीआर आला तरी तुम्हाला हप्ता वाटप होतं. मागच्या वेळेस बघितलं असेल 2 महिन्यापासून काय होईल एकच जीआर यायला लागलाय. मागच्या अगोदर काय होतं 3 जीआर येत होते पण आता 2च जीआर येत आहेत आणि 2 जीआर वर या ठिकाणी हप्ता वाटप सुरू होत आहे. तर यावेळेस पण असंच होणार की काय याबाबत सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बनवतो. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायला लागेल. सगळ्यात पहिली गोष्ट बघा सकाळ न्यूजपेपरची ही बातमी आपण सविस्तरपणे अगोदर बघूया नेमकी काय बातमी आहे. येत्या 8 दिवसामध्ये बघा येत्या 8 दिवसामध्ये लाडक्या बहीण योजनेचा 1,500चा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बघा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवायसी प्रक्रिया काही काळासाठी थांबवली आहे. या ठिकाणी बघा थांबवली आहे, स्थगित झाली आहे किंवा या ठिकाणी ब्रेक लागला आहे. अशा बऱ्याच ठिकाणी तुम्ही वाचलं असेल, न्यूजपेपरमध्ये असेल, टीव्हीमध्ये असेल, सगळीकडे बघितलं असेल की केवायसीला ब्रेक लागला आहे, स्थगिती आली आहे, या ठिकाणी स्टे आला आहे. पण लाडक्याताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या सगळ्या जरी गोष्टी असतील तरी केवायसी करणं तुम्हाला बंधनकारक असणार आहे. यावेळेस निवडणूक आल्यामुळे थोडंफार तुम्हाला या ठिकाणी शिथिलता भेटेल पण आज ना उद्या तुम्हाला केवायसी करणं बंधनकारक असणार आहे. त्याच्यामुळे सर्व पात्र लाडक्याताईंनी केवायसी करून घ्यायची आहे. कोणत्या कोणत्या लाडक्याताईंची केवायसी योग्यरित्या सक्सेसफुली कंप्लीट झाले पटपट आपलं नाव सांगायचं आहे. कारण की बघा आता केवायसीची वेबसाईट देखील सुरळीत चालू झालेली आहे. आपण जी मागणी केली होती सरकारकडे ती मागणी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि केवायसी याची जी लिंक आहे ती लिंक एकदम सुरळीतपणे चालू आहे. त्याच्यामुळे सर्वांनी पटपट आपले केवायसी करून घ्यायचे. कुणाकुणाची केवायसी बाकी आहे पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि ज्यांची झाली आहे त्यांनी पण तुम्ही योग्यरित्या दोन्ही ठिकाणी होय होय केलंय का कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. आता बघा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी लाभार्थी महिलांना हप्ता मिळेल अशी शक्यता या ठिकाणी वर्तवली. बघा निवडणुका जवळ आल्यात. आता बऱ्याच लाडक्याताईला
वाटत असेल की ह्या निवडणुका कोणत्या, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका चालू झाल्या लाडक्यानो. म्हणजे कोणत्या असतात निवडणुका, महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषद असतील किंवा या ज्या नगर परिषद असतील, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत आणि लवकरात लवकर त्या होणार आहेत. आणि या तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, निवडणुका लागल्या की या ठिकाणी सरकारकडून आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी भेटत असतात. त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्यांना या ठिकाणी उत्सुकता लागली, यावेळेस हप्ता आम्हाला ॲडव्हान्समध्ये भेटतो की काय. आणि त्याचबरोबर मागचे जे हप्ते आहेत 12वा, 13वा आणि 14वा हप्ता ह्या लाडक्या भेटला नाहीये, तो हप्ता पण भेटायला पाहिजे. कोणत्या कोणत्या लाडक्या वाटतं की हा हप्ता देखील आमच्या अकाउंटला भेटायला पाहिजे, कारण की 12वा, 13वा, 14वा हप्ता आम्हाला भेटला नव्हता, 15वा हप्ता डायरेक्ट भेटला होता. म्हणजे आम्ही या ठिकाणी पात्र असून देखील या ठिकाणी हप्ता भेटला नव्हता. त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्यांना हे वाटत आहे की हप्ता आम्हाला भेटेल का नाही. तर लाडक्यांनो, याच्याबद्दल पण आपण सरकारकडे मागणी करत आहोत. कोणत्या कोणत्या लाडक्यांचा 12वा, 13वा, 14वा हप्ता पेंडिंग आहे, आपले आपले नाव आणि जिल्हा पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि तुमचा कितवा हप्ता पेंडिंग आहे पटपट सांगायचं आहे, कारण की या ठिकाणी मी सगळ्या गोष्टी दाखवणार आहे सरकारला. या ठिकाणी तुम्हाला बघितलं असेल मागणीपत्रामध्ये मी डायरेक्ट उल्लेख करणार आहे की एवढ्या एवढ्या लाडक्या बहिणीचे पैसे अजून बाकी आहेत आणि त्यांना लवकरात लवकर हप्ता देऊन टाका, अशा स्वरूपाची आपल्याला मागणी करायची. त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत पटपट सर्वांनी सांगायचे आहेत. चला, आता एक पुढची अजून एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणजेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी एक महत्त्वाची बातमी सांगितली. ती बातमी देखील आपण बघणार आहोत. लोकशाही न्यूजपेपरची ही बातमी बघा. लोकशाही न्यूजपेपरमध्ये किंवा टीव्हीवर वगैरे सगळीकडे आलेले, त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाही, सगळीकडे बातमी आली. लाडकी बहीण योजना मोठी अपडेट. लाडक्या बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य या ठिकाणी झालेलं आहे. बघा, या ठिकाणी सुरुवातीला सरकारने काही अटी ठेवल्या होत्या, पण पात्र नसलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ घेतल्यामुळे समोर आलेला आहे. काही महिलांची सरकारी नोकरी करत असताना देखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे. सगळ्याला माहिती आहे की बाबा काही अटी न बघता सगळ्यांनी सरकारने पैसे देऊन टाकले होते. पण या ठिकाणी एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी अपडेट समोर आली आहे, ती आपण अपडेट या ठिकाणी बघतो. राज्य सरकारने 2.5 लाखापेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, सगळ्याला माहिती आहे. त्याचबरोबर या योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात, हे सगळ्याला माहिती आहे. पण त्याच्यामध्ये शेतकरी ताई आहेत आणि ज्या निराधार ताई आहेत त्यांना कमी पैसे भेटतात. निराधार ताईंना 0 रुपये भेटतात आणि शेतकरी ताईंना 500 रुपये या ठिकाणी भेटतात, हे सगळ्याला माहिती आहे. पण या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजना ही नवीन योजना काढली होती, ही सरसकट सगळ्याला पैसे द्यायला पाहिजे होते. पण शेतकरी ताईंना फक्त 500 रुपये या ठिकाणी भेटत आहेत, त्यांना 1,500 रुपये भेटायला पाहिजे होते. त्यांचे जे PM किसान योजना असेल, इतर योजनेमध्ये ते पैसे, त्या पैशाला हात न लावता नवीन या ठिकाणी 1,500 रुपये भेटायला पाहिजे होते, सरसकट भेटायला पाहिजे होते. ही सरकारकडे आपण विनंती केली होती, पण सरकार या ठिकाणी आता यावेळी जे निवडणुका लागतील त्यावेळेस आपण सरकारकडे मांडणार आहोत की शेतकरी ताईंना 1,500 रुपये भेटायला पाहिजे. तुमचं याच्यावर काय मत आहे? त्यांना आता सध्या 500 रुपये भेटतात. तुमचं काय याच्यावर मध्ये कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आणि तुमची काय याच्यावर मागणी आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. त्यानंतर बघा, या योजनेला आता मोठा दिलासा मिळालेला आहे. राज्य सरकारने 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये बँक खात्यामध्ये जमा केले जातात. या योजनेला आता एक मोठा दिलासा मिळाला आहे, कारण त्यात काही महिलांची नावं वगळली जात होती. बघा, त्याच्यानंतर आता एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी बघूया. आता ABP माझाची पण एक बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं योजनेबाबत मोठं वक्तव्य या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. आता काय वक्तव्य केलं हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सातारा या ठिकाणी ते बोलत असताना म्हणले होते, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे दर महिन्याला पात्र लाभार्थी महिलांना 1,500 रुपये दिले जातात. ऑक्टोबर हप्त्याचे 1,500 रुपये कधी मिळणार याकडे राज्यातील पात्र लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीच बंद करणार नाही असं म्हटलेलं आहे. बघा, डायरेक्ट त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचे हप्ते आम्ही बंद करणार नाहीत, ही योजना चालू राहणार आहे. आणि बघा, निवडणुका पण जवळ आल्या, त्याच्यामुळे 100% तुम्हाला सगळे हप्ते भेटणार, त्याच्याबद्दल काळजी करायची गरज नाही. लाडक्या इथेच थांबतो. काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.